लातूर जिले के चाकुर कृषि आय बाजार समिति में गारंटी मूल्य से कम पर सोयाबीन की खरीद। चाकुर स्थित कृषि उपज बाजार समिति में किसानों की उपज की गारंटीशुदा कीमत से कम कीमत पर सोयाबीन खरीदी जा रही है। किसानों को भारी नुकसान झेलना पड़ रहा है। सरकार ने किसानों के माल के लिए गारंटीकृत मूल्य तय किया है, फिर भी कृषि यूनियन बाजार समिति में कम कीमत पर सोयाबीन खरीदी जा रही है। इस संबंध में हमारे लातूर ब्युरो चीफ दत्ता बेवडे ने लिया जायजा। नमस्कार, वंदे भारत न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। खरं तर आपण बघतोय की सध्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे। शेतकरी खूप मेटाकुटीला आलेला आहे। सध्या पाऊस आहे, तो बऱ्याच दिवसापासून पाऊस बंद होत नाहीये। जे राहिलं सुरलं सोयाबीन होतं ते शेतकऱ्यांनी कुठं फवारणी होईल, कुठं लेकरांचं शिक्षण होईल यासाठी आपल्या घरामध्ये सोयाबीन कुठे 1 कट्टा 2 कट्टा असं सोयाबीन ठेवलेलं होतं। पण त्या सोयाबीनच्या बाबतीमध्ये 24-25 मध्ये शासनाने जवळपास सोयाबीनला 4,892 रुपयाचा दर काढलेला आहे। पण सध्या व्यापाऱ्यांकडे पण तेवढी आवक नाही। व्यापाऱ्याच्या नाविलाजाने व्यापाऱ्यांकडे ते 43-44 ने जात आहे। खरं तर व्यापाऱ्यांनी काय करावं, शेतकऱ्यांनी काय करावं, आणि शासन म्हणतं की आम्ही हमी भावाने सध्या सोयाबीन खरेदी करतोय। तसं बघायला गेलं तर 4,892 रुपयाचा हमी भाव आहे। पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण गेल्या अनेक दिवसाचा रेट पाहिला तर 43-44 याच्या पलीकडचं सोयाबीन खरेदी केलं जात नाहीये। त्यामध्ये व्यापाऱ्याची अडचण आहे की 4,892 न खरेदी करून ते पुढे विकायचं कुठे, हेही व्यापाऱ्याची अडचण आहे। पण बघायला गेलं तर खरं तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मग सगळेच चालढकलपणा करतायत का? शेतकऱ्याला कोणी न्याय देणार आहे का नाही देणार आहे, हाही मोठा महत्त्वाचा प्रश्न पडतोय। एकीकडे सांगितलं जातं की 4,892 हमी भाव दिलाय आणि एकीकडे मग त्या सोयाबीनला कुठेतरी 43-42 देतं। म्हणजे शेवटी शेतकऱ्याला कोणी तारणार आहे का मग मारायचंच असं ठरवलेलं आहे। अशीच सध्या शेतकऱ्यांची भूमिका आहे। आपण आपल्या माध्यमातून दाखवतोय की सोयाबीन हा खरं तर लातूर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर लातूर जिल्ह्यात सर्वत्रच 4,300-4,244 इथपर्यंत भाव चाललेला आहे। त्यामध्ये 4,892 रुपये गेल्या अनेक दिवसापासून जेव्हापासून MSP निघालाय, भाव निघालाय तेव्हापासून 4300 सोयाबीन चालू आहे। मग हा जो वरचा फरक आहे तो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासन देणार आहे का, किंवा मग व्यापाऱ्यांनी घेतला असेल तर त्या व्यापाऱ्यांना ते पैसे दिले जाणार आहेत का, आणि शेतकऱ्याला कुठेतरी वाचवलं जाणार आहे का, असा मात्र प्रश्न सर्व स्तरातून आज केला जात आहे।